नवीन वर्षाचं स्वागत करताना नाशिक शहरात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष नाकेबंदी मोहिमेत तब्बल 84 मद्यपी वाहन चालकांवर न्यायालयात थेट खटले दाखल करण्यात आले। 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही विशेष कारवाई राबवण्यात आली। 9 वर्षाच्या जल्लोषात तरुणांकडून मद्यपान करून वाहन चालवलं जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर होती। मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यास अपघात, वादविवाद आणि हाणामारीच्या घटना घडू शकतात, यासाठी पोलिसांनी आधीच नागरिकांना आवाहन केलं होतं। तरीही नियम तोडणाऱ्यांवर कोणतीही समस्या न दाखवता कारवाई करण्यात आली। शहरात एकूण 15 ठिकाणी नाकेबंदी उभारण्यात आली होती। त्र्यंबकेश्वर पेठ रोड, महामार्ग, पुणे रोड या ठिकाणी वाहन चालकांची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे कसून तपासणी करण्यात आली। आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एकूण 170 मद्यपी वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। यामध्ये शहरासह ग्रामीण भागात त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, सिन्नर आणि पुणे रोड परिसरात ही तपासणी करण्यात आली। ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणी दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला। महामार्गावर थांबवून वाहन चालकांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतू नये यासाठी कायद्याच्या चौकटीत राहूनच आनंद साजरा करा, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।